गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 8वी कथा देव तेथेची जाणावा. उत्तम घालावे अमुचिये मुखी निवारावे दुःखी होऊ नेदी. न बैसे नवजे जवळूनी दुरी मागे पुढे वारी घापात. नाही शंका असो भलतीये ठाई मावळले पाही द्वैताद्वैत. तुका म्हणे भार घेतला विठ्ठले अंतरी भरले बाह्य रूप. तुकोबा, कान्होबा आणि संतू तिघेही चिंब भिजून घरी आले. आवलीने तुकोबांना पाहिले मात्र ती त्यांच्या चरणांवर कोसळली. तुकोबांनी तिला उठवले. तिचे डोळे आनंदातिरेकाने वाहत होते. मनात अनेक प्रतिक्रियांनी गर्दी केली होती, पण तिचे ओठ फक्त थरथरत राहिले. व्यक्त न होता निशब्दच राहिले. बाबा बाबा करत पुरी येऊन बिलगली. पफिजलाय, कपडे बदला. आवली म्हणाली, संतू भाऊजी आज इथंच भाकरी खाय ह्यांच्याबरोबर. संतूने होकारार्थी मान हलवली. तुकोबा हरवल्याचे गावाला ठाऊक होते. आता तुकोबा गवसल्याचे कळले. गावातली जुनी जाणती माणसे त्यांना भेटायला येत होती. नाना तऱ्हेचे प्रश्न विचारत होते. तुकोबा उत्तर देत होते. गावचे पाटील आले. नुकतेच त्यांचे वडील गेले होते. तुकोबांनी त्यांना दृढ आलिंगन दिले. सासूरवाडीहून पुण्याहून माणूस आला. जावई सापडल्याची आनंद वार्ता घेऊन पुण्याला परतला. आता पावसाने चांगला जम बसवला होता. इंद्रायणी पूर्वीप्रमाणे वाहू लागली होती. तुकोबांची दिनचर्या ठरून गेली होती. सूर्योदयापूर्वी उठावे, मंदिरात जावे, भूपाळी म्हणावी, मग 1-2 भजने गाऊन काकड आरती करावी, इंद्रायणीवर जाऊन स्नान करावे, आपले कपडे आपणच स्वच्छ धुवावेत, घट्ट पिळून मग घरी घेऊन यावे, नीटसर वाळत टाकावेत. हे सारे करत असताना वैखरीने ज्ञानोबांचा हरिपाठ म्हणावा. मग घरच्या देवांची मनोभावे पूजा करावी. पूजेनंतर ज्ञानेश्वरीतला अध्याय, नामदेवांच्या अभंग गाथेतले अभंग, नाथांच्या भागवतातील अध्याय वाचावा. वेचक संत साहित्य लिहून काढावे. आवली आणि कान्हा या दोघांनी दुकान परत सुरू केले होते. विठ्ठल टिक्याची शेतीही आवली मोलकरी लावून करवून घेत होती. दरम्यान आणखी एक सून घरात आली. कान्होबाचा विवाह झाला. त्याची पत्नी सुदुंबऱ्याची विवाह सोहळा सुदुंबऱ्याला झाला. सगळा सोहळा संपवून मंडळी देहूला परतली. शरीराने तुकोबा सोहळ्यात वावरत होते, मन मात्र विठ्ठल चरणीच. देहूला परतल्यावर तुकोबांचे लक्ष आपल्या रावळाकडे गेले. अरे रे, कौले तुटली, काही बांबूच्या कामट्या तुटून शेकरणी खराब झाली, जमिनीला पोपडे आले आहेत, तर भिंतीची माती उडून आतले दगड निसटू लागले आहेत. तुकोबा चुकचुकले. दुसऱ्या दिवशी ते संतूला म्हणाले, गड्या संतू, देऊळ कसं झालंय बघ. देवाचं घर म्हणायचं कसं पाहिजे, आपण ते चांगलं करूयात. संतू तयार झाला. दुसऱ्या दिवशी कुदळ घमेलं फावडं घेऊन तुकोबा, कान्होबा, संतोबा कामाला लागले. पाटील दर्शनाला आले. ते नेहमीच दर्शनाला येत असत. अरे, हे काम तिघांनी झेपलं का? पाटलांनी विचारले. बोल्होबा आणि आमचं आबा यांची लई मैत्रिकी होती. आम्ही पण हाय की, आणि निस्त आम्हीच का, समद गाव रामनवमीला, अष्टमीला, उत्सवाला, परसादाला येतंय. समधी मिळूनच कामं करूया की. सारा गाव कामाला लागला. देऊळ झक्क दिसू लागले. सगळ्या गावकऱ्यांनी वर्गणी काढली. कीर्तन सप्ताहासाठी प्रल्हाद शास्त्रींना बोलवले. सुंदर गायकी, नाट्यपूर्ण कथन आणि प्रासादिक निरूपण. शेवटच्या दिवशी शास्त्रींनी तुकोबांच्या हाती चिपळ्या दिल्या. शास्त्री म्हणाले, तुकोबा, तुमचा गळा गोड आहे, कवनाची कला आहे, परंपरागत भक्ती आहे, आज होऊन जाऊ द्या की. तुकोबांनी नम्रपणे हात जोडले. पांडुरंगाला मनोभावे नमस्कार केला. शास्त्रीजींच्या चरणावर डोई ठेवली आणि कीर्तनारंभ केला. काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, थोरीव सांडिली आपुली परीसे, नेणेसी वो कैसे लोखंडासी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. सांगते दिवशी भोजन प्रसाद झाला. साऱ्या गावाने प्रसाद ग्रहण केला. पुढे 2 दिवसांनी आवली तुकोबांना म्हणाली, देवळाचं काम केलं, आपल्या घराकडं लक्ष आहे.
तुकोबा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल. तेच ते, नुसतं विठ्ठल विठ्ठल. आवली म्हणाली, माझ्याकडे 200 रुपये आहेत, इतके पैसे कुठून आले? तुकोबांनी विचारले. मला बोलली नाहीस ती? तुम्हाला बोलायचं, आवली उद्गारली. तुम्हाला कळलं की ती दुसऱ्याची धन झालीच. ते पैसे मध्यंतरी माझ्या बाबांनी पाठवलेत. मी मात्र ती उसनी रक्कम मानते आणि तिचं काय करायचं ते मी ठरवलं आहे. घाटी मिरच्या सुंदर यायला लागल्या आहेत. या मिरच्यांना कोकणात चांगला भाव मिळतो. बैलगाडीचं भाडं आणि मिरच्या 100 रुपये झाले. त्या मिरच्या उद्या तुम्ही कोकणात घेऊन जा. 150 रुपये तरी येतील त्यांचे. मी जाऊ? तुकोबांनी विचारले. मला जमेल? का नाही जमणार? सगळं जमतंय, आवली म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तुकोबा मिरच्या घेऊन बैलगाडी हाकत कोकण मार्गी लागले. मुखाने विठ्ठल विठ्ठल सुरू होते. कोकणच्या बाजारात येऊन एका जागेवर ते मिरच्यांचा ढीग मांडून बसले. समोर मिरच्या, नेत्र मिटलेले आणि वैखरीने विठ्ठल विठ्ठल. एका माणसाने येऊन भाव विचारला. तुकोबांनी सांगितला, मला खूप मिरच्या घ्यायच्या आहेत. तो म्हणाला, घ्या की. तुकोबा उद्गारले. त्या व्यक्तीने खूप मिरच्या घेतल्या. मी समोर ती दुकानं आहेत ना, त्यांच्या मागच राहतो. मी तुम्हाला पैसे आणून देतो, तो म्हणाला. चालेल ना? का नाही चालणार? चालेल की, तुकोबा म्हणाले. किरकोळ खरेदीचे 3-4 अपवाद सोडता सर्वांनी पैसे आणून देतो म्हणून मिरच्या नेल्या. बघता बघता सगळ्या मिरच्या संपल्या. तुकोबा त्या लोकांना शोधत गेले. सगळ्यांनी चक्क कानावर हात ठेवले. मिरच्या नेल्याचे कबूलच केले नाही. तुकोबा निराश झाले. देवा, एका माणसानं दुसऱ्या माणसाच्या प्रामाणिक वृत्तीवर विश्वास ठेवायचाच नाही का? दुष्काळाच्या काळात मी माझी वृत्ती सोडली नाही. माझी पत्नी, माझे मित्र, माझे सगळे सोरे मला सांगत होते, व्यवहार याचा अर्थ काय? प्रत्यक्ष पैसा हाती ठेवल्यावरच करण्याची कृती, इतकाच याचा अर्थ आहे काय? मुखातून निघालेल्या शब्दाला, वचनाला काहीच किंमत नाही. वचनाला जर किंमत नाही तर मग मानवी जीवनाला किंमत काय? राजा हरिश्चंद्र, प्रभू रामचंद्र यांच्याकडून काय शिकलो आम्ही? पांडुरंगा, व्यवहार याचा अर्थ अविश्वासावर आधारित केलेली कृती. आपली फसगत होणार नाही यासाठी सावध असणं म्हणजेच दुसऱ्यावर अविश्वास ठेवून वागणं. याला सद्वर्तन म्हणावं का? विठ्ठला, मी माणूस म्हणून दुसऱ्या माणसावर विश्वासच ठेवणार. त्यानं लबाडी केली तर त्याचं पाप त्याच्याबरोबर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबा घरी आले. आवलीच्या हातावर आलेली किरकोळ रक्कम ठेवली. घडलेले सर्व सांगितले. आवली मटकन खाली बसली. प्रगटपण हळू स्वरात बोलू लागली. दुष्काळात दुकान गेलं. देणेकऱ्यांनी कानावर हात ठेवले. घरातली माणसं दृष्ट लागावी तशी गेली. धनधान्यानं, दूध तुपानं भरलेलं घर होतं. आज दारिद्र्याची अवकळा. आवली उठली. तुकोबांसमोर आली. तुकोबा म्हणत होते, विठ्ठल विठ्ठल. एकदम आवली ओरडली. नाव नका घेऊ त्या काळ्याचं, त्यानंच आपलं वाटोळं केलं. एकदम गप्प झाली. हलक्या स्वरात म्हणाली, असं बोललं की निघून जायचं? 15 दिवस तोंड दाखवायचं नाही. अन्न नाही, पाणी नाही आणि घरच्यांची काळजीही नाही. आता या एवढ्याशा पैशाचं काय करू मी? बोलता बोलता ती रडू लागली. तेवढ्यात महादेवाच्या मोठ्यांदा रडण्याचा आवाज आला. या पैशात त्या वैद्यबुवालाही भागवता येणार नाही. तुकोबांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, वैद्यबुवा कशासाठी? आवली म्हणाली, घरात लक्ष असेल तर कळेल ना. 2 दिवस झालेत त्या महादेवाची लघवी तटते. मुतखडा झालाय त्याला. वैद्यबुवांकडे नेऊन आणला त्याला. मागले पैसे भागवायचेत अजून. आता मामांजीच्या काळातले शास्त्री राहिले नाहीत. त्यांचा मुलगा आहे तो. त्याची गोष्ट वेगळी आहे. ती उठून महादेवाकडे गेली. तो गुरासारखा ओरडत होता. तुकोबाही तेथे गेले. त्याची वेदना बघून त्यांच्या डोळ्यांमधून पाणी आले. ते उद्गारले, विठ्ठल विठ्ठल. आवली उसळली. घेतलं परत त्या काळ्याचं नाव? तो धोंडा काय करणार? तिनं विचारलं. तुकोबा म्हणाले, अगं, तोच तर करता करविता आहे. बघतेस तो काय करतोय ते. असं म्हणून ती महादेवाला उचलून उठली. तरातरा विठ्ठलाच्या देवळाकडे निघाली. देवळाले दरवाजामधून आत शिरणार तोच महादेव किंचाळला, आई आई, मला खाली उतरव. मला घाईची लागलीये, मला उतरव. आवलीने त्याला घाईघाईने दूर रस्त्याच्या कडेला नेले. त्यावेळी महादेवाचा मुतखडा गळून पडला आणि लघवीला साफ झाली. त्याच्या वेदना संपल्या. दोघेही घरी आले. आवली काही बोलली नाही. मान्य करण्याची तिची अजून मानसिक तयारी नव्हती. ती गप्प झाली. महादेवाने मात्र घडलेले सारे तुकोबांना सांगितले. तुकोबा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मरस घेई काढा, जेणे पीडा वारेल. पथ्यनाम विठोबाचे, आणिक वाचे न सुईवी. भवरोगा ऐसे जाय, आणिक काय शुल्लके. तुका म्हणे नभे बाधा, आणिक कदा भूतांची.
पुढे 2 दिवसांनी उरलेल्या 100 रुपयांची ही योजना आवलीने केली. मिठाच्या गोण्या स्वस्तात खरेदी केल्या. गेल्या खेपेप्रमाणे भाड्याने बैलगाडीही ठरवली. तुकोबांना ती म्हणाली, मला एक वचन द्याल? कसलं वचन? तुकोबांनी विचारले. या खेपेला मी सांगेन ते जसंच्या तसं ऐकण्याचं वचन हवंय मला, ती म्हणाली. त्यात काय एवढं? ऐकेन मी तुझं, तुकोबा म्हणाले. तिनं त्यांचा हात आपल्या मस्तकावर ठेवला. द्या वचन, तुकोबा म्हणाले. दिलं वचन. आवली म्हणाली, उद्या तुम्ही मिठाच्या गोण्या विकायला जाताय. घरातून बाहेर पडल्यावर मीठ संपेपर्यंत तुम्ही त्या विठ्ठलाचं किंवा पांडुरंगांचं नाव घ्यायचं नाही आणि या खेपेला कोणालाही उधार द्यायचं नाही. माणूस कितीही सज्जन दिसला तरी व्यवहार रोखीनच करायचा. पुण्याच्या बाजारात जाऊन मीठ विकायचं आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवून वचन दिलेलं आहे तुम्ही. वचन मोडलं तर माझंच काही होईल. आवलीच्या डोळ्यांमधून अश्रू गळू लागले. मनामनांचे ओझे लादावे असे तुकारामांचे मन झाले. सकाळी घरातून निघाल्यापासून ते संध्याकाळी मीठ संपेपर्यंत विठ्ठलाचे नाम घ्यायचे नाही. नामस्मरणाशिवाय आपला एक क्षणही जात नाही. विठ्ठल आपला श्वास आहे. मोठे अवघड काम आहे. तुकोबा वचनाचे पक्के, निर्धाराचे दृढ होते. मीठ घेऊन निघाले. पुण्याच्या बाजारी आले. विठ्ठलाचे नाम घेतले नाही. कोणालाही उधार मीठ दिले नाही. दुपार उलटली. बरोबर खाण्यासाठी भाकरी आणली होती. देवाचे पांडुरंगाचे स्मरण करून त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा घास मुखी घालायचा नाही, हा तुकोबांचा परिपाठ. म्हणून त्यांनी भाकरी सोडलीही नाही. मीठ संपले. सायंकाळ चाहूल देत होती. तुकोबांच्या जवळ 150 रुपये जमाही झाले होते. पत्नीला दिलेले वचन त्यांनी तंतोतंत पाळले होते. नामस्मरण केले नव्हते की उधार दिले नव्हते. आता त्यांनी मोकळा श्वास घेतला. वैखरी म्हणू लागली, विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबांनी पुन्हा बैलगाडी जोडली. रिकामी पोती, ताजवा वगैरे गाडीत ठेवले. बैलांसमोर दिवसभर चारा होताच. येताना जवळच्या पाणवठ्यावर त्यांनी पाणी पाजले. देहूच्या दिशेने विठ्ठलाचे नाम घेत निघाले. सूर्य मावळत होता. वाटेत तुकोबांच्या कानी टाळ मृदंगाचा ध्वनी आला. मार्गी एक देऊळ होते. तुकोबांनी बैलांना थांबण्याचा इशारा केला. गाडी खाली उतरून ते मंदिरात गेले. मंदिर विठ्ठल रुक्मिणीचे होते. मग काय विचारता, आनंदी आनंदच. वीणा, संवादिनी, टाळ, मृदंग यांच्या साथीने देवासमोर एक जण अभंग गात होता. तुकोबांनी हात जोडले. नेत्र आपोआप मिटले. बघता बघता ते तल्लीन झाले. एकाने त्यांना भानावर आणले. तुम्ही तुकाराम आंबेले ना? त्याने विचारले. तुमचं कीर्तन ऐकलंय मी. होऊन जाऊ द्या एकदा अभंग. घडू दे देवाची सेवा. देवाची सेवा म्हटल्यावर हाती चिपळा घेऊन तुकोबा उभे राहिले. मुखाने अभंग गाऊ लागले. भक्तिभावाने चिंब भिजलेल्या स्वरात तुकोबांनी अभंग गायला. लोकांनी आग्रह केल्यानंतर आणखी एक अभंग सादर केला. नंतर आरती, मंत्रपुष्प झाले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा गजर झाला. प्रसाद वाटप झाले. लोक आपापल्या घरी निघाले. पुजारी आणि वादक मंडळींनी तुकोबांची मनापासून स्तुती केली. पुन्हा येण्याविषयी विनंती केली. तुकोबांनी पांडुरंगाला पुन्हा नमस्कार केला. मंदिराच्या पायऱ्या उतरून ते खाली आले. वळून गाडीजवळ येऊ लागले. एवढ्यात एका व्यक्तीने त्यांचे पाय घट्ट पकडले. तुकोबांनी त्यांना उठवले. प्रतिनमस्कार केला. धोतर, सदरा, कपडे अंगावर होते. कपडे म्हणण्यापेक्षा चिंध्या म्हणणे योग्य ठरावे. अतिशय हडकुळी, पोट खपाटीला गेलेली अशी ती व्यक्ती होती. तुमचे अभंग ऐकले. खूप खूप समाधान झालं. आता मी आत्महत्या करायला आनंदानं तयार आहे, ती व्यक्ती म्हणाली. आत्महत्या? आत्महत्या हे महापाप आहे, तुकोबा म्हणाले. आपण हा मर्त्य लोक कधी सोडायचा हे त्या विधात्यानं ठरवायचं. त्याच्या अधिकारात आपण हस्तक्षेप करायचा नाही. जगण्यातला अर्थच संपल्यावर काय करायचं, ती व्यक्ती म्हणाली. माझी पत्नी 5 वर्षांपूर्वी गेली. माझा मुलगा युद्धात कामी आला. घरात विधवा सून आणि त्याचं पोर. मुलगी लग्न होऊन जवळच्याच गावी सासरी नांदायला गेली. तिच्या नवऱ्याला दरोडेखोरांनी ठार मारलं. ती तिच्या 2 पोरांना घेऊन परत आली. लहान घर आणि छोटं शेत आहे माझं. राबून तेवढ्यावर भागेना. लेकीला सुनेला कामाला पाठवलं. लोक त्यांच्याकडं वाईट नजरेनं बघू लागले. त्यांचं कामावर जाणं बंद केलं. खर्च आटोक्यात येईना. कर्ज काढत गेलो. व्याज चढत गेलं. खूप वेळा मुदत मागून झाली. आता साहू ऐकेना. उद्या तो घर आणि शेती ताब्यात घेणार. लेक, सून, 3 नातवंड माझ्यासह रस्त्यावर येणार. निराधार, भूक. महाराज, उद्याचा दिवस बघण्यापेक्षा मृत्यूला कवटाळावं. नजरेआड बाकी सारं. ती व्यक्ती ढसाढसा रडू लागली. साहूचं एकूण कर्ज किती आहे, तुकोबांनी विचारले. रक्कम सांगून काय करू, खूप मोठी आहे, ती व्यक्ती म्हणाली.
सांगा तरी, व्याजासह सांगा, तुकोबा म्हणाले. 100 रुपये फार मोठी रक्कम झाली, ती व्यक्ती म्हणाली. आणि 100 रुपयांनी जप्ती थांबेल, पण परत पीक येईपर्यंत दिवस काढायचे. कसे काढायचे? बी बियाणं कुठल्या पैशातून आणायचं? 150 रुपये मिळाले तर? तुकोबांनी विचारले. मग प्रश्नच मिटेल. पण इतकी रक्कम माझ्यासारख्या फाटक्याला कोण देणार? का देणार? त्या व्यक्तीने विचारले. तुकोबांनी शांतपणे त्या व्यक्तीच्या हातावर जवळचे 150 रुपये ठेवले आणि ते म्हणाले, आत्महत्येचं महापाप करू नका. तुम्ही मरून गेल्यावर यांची काय दुर्दशा होईल, त्यांचाही वाईट शेवट होईल. हे पैसे घ्या, चाहूचं कर्ज फेडा. पुन्हा कर्ज काढू नका. सावधपणे प्रपंच करा. पण हे कर्ज मी फेडू शकणार नाही, ती व्यक्ती म्हणाली. माझी तशी अपेक्षाच नाही. उद्या तुम्ही सुस्थितीत आलात, एखादा गरजू तुमच्यासमोर आला तर त्याच्या उपयोगी पडा. मला सारं पावलं, तुकोबा म्हणाले. त्या व्यक्तीने तुकोबांच्या चरणांवर लोटांगण घातले. तुकोबा विठ्ठल विठ्ठल करत बैलगाडीत बसले. देहूच्या दिशेने निघाले. तुकोबांची बैलगाडी नजरेआड होईपर्यंत ती व्यक्ती कृतज्ञतेने बघत राहिली. तुकोबांच्या रूपात त्या व्यक्तीला साक्षात ईश्वरी कृपाच लाभली होती. तुकोबा घरी आले. आवली वाटच बघत होती. तुकोबांनी सारी हकीकत सांगितली. काही क्षण आवली तुकोबांकडे बघतच राहिली. माझ्या अटी पाळल्यात, 150 रुपये मिळाले. नंतर त्याचं नाव घेतलं आणि सगळे पैसे गेले, ती म्हणाली. त्या पैशांनी फार मोठं काम केलं, तुकोबा म्हणाले. त्या तुझ्या पैशांनी 6 व्यक्तींचे प्राण वाचवले. अगं आवले, तुझ्या गाठी केवढं पुण्य आलं बघ. तुझ्या हातून फार मोठं पुण्यकर्म घडलं. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणेचो आपुले. तोची साधू पोळ खावा, देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. ज्यासी आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. धन्यवाद.